बुलढाणा जिल्ह्याबाहेर एसटी प्रवास सुरू करण्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या 12 ऑगस्ट रोजी खामगाव येथे बस स्टँड व तहसील कार्यालयावर डफडे बजाव आंदोलन करण्यात आले होते। या डफडे बजाव आंदोलनाला यश मिळालेले आहे। 20 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील बसेस ह्या सुरू झालेल्या आहेत। बाळासाहेब आंबेडकर यांनी डफडे बजाव आंदोलन करून जिल्हाभर एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती। त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे। जिल्ह्यामध्ये एसटी बसेस सुरू झालेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या डफडे बजाव आंदोलनाला यश आलं, त्या निमित्ताने 20 ऑगस्ट रोजी बस कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गणेश चौकसे, नगरसेवक विजय वानखडे, भारिप युवा शहर अध्यक्ष राजेश हेलोडे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अंजुम, नितीन सूर्यवंशी, गौतम नाईक, शहर संघटक अमन हेलोडे, संघपाल वाकोडे, धम्मा नितनवरे, शेख बब्बू, स्वप्नील दामोदर, संदीप वानखेडे, विष्णू गवई यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सत्कार समारंभाला उपस्थित होते। खरोखरच आज फार आनंदाचा दिवस आहे। पूर्ण महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या आंदोलनाला मान देऊन आणि पूर्ण महाराष्ट्राची बस सेवा सुरू केली आणि इथल्या कर्मचाऱ्यावर जे उपासमारीची वेळ आली होती ती भागवली आणि ती पूर्णपणे कर्मचारी वर्ग पूर्णपणे आनंदित आहेत, खुश आहेत आणि पूर्ण जनताही बाळासाहेबांच्या या आंदोलनामुळे फार आनंदित झालेली आहे। आणि असंच बाळासाहेबांचं पुढचं आंदोलन आपले सर्व जे हिंदू धर्माचे, मुस्लिम धर्माचे, सर्व धर्माचे, सर्व जाती बंधूंचे जे मंदिरं बंद आहेत ते मंदिरं उघडण्याचे बाळासाहेबांनी महाराष्ट्र सरकारला निवेदन केलेले आहे। खामगाव येथून विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा वृत्तांत।